नमस्कार मंडळी, संवाद तुमच्या सगळ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज राजसाहेब ठाकरे पोचलेले आहेत। महेश मांजरेकर यांनी आता पुन्हा पिक्चर आणलाय। तुम्हाला माहिती आहे का, पहिला पिक्चर होता शिवाजीराजे भोसले, आता त्यांनी पार्ट 2 आणलाय, पण तो शेतकऱ्यांच्या वरती आहे। चला राजसाहेब ठाकरे त्या पिक्चरच्या विषयी काय बोलतात बघूया। खरं तर मला ट्रेलर बघताना मला सुचत होतं की महेश कोठारेंना सांगितलं पाहिजे, खरं तर झपाटलेला 2 हा चित्रपट महेश मांजरेकर वरती काढावा त्यांनी। खरंच झपाटलेला आहे तो, म्हणजे तो कधीही भेटला तरी पण कोणत्या ना कुठच्या चित्रपटाच्या स्टोरी बद्दल बरं एक वेगळाच विचार घेऊन येतो। मागे तो कुठला चित्रपट आपला वेडात मराठे वीर दौडले साथ, जे पाहतो ते भव्य पाहतो। म्हणजे आमच्यामधला एक अत्यंत कॉमन गोष्ट अशी आहे की आम्ही दोघेही ज्या गोष्टी पाहतो त्या भव्य पाहतो। आणि शिवाजीराजे भोसले बोलतोय हा पहिला चित्रपट हा मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक वगैरे या सगळ्या शहरांसाठीचा होता। हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रासाठीच आहे आणि त्या महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट घडत नाहीत। आणि आज शेतकऱ्यांबद्दलच्या अशा प्रकारे शेतकऱ्यांबद्दलचा विषय, शेतकरी आत्महत्याबद्दल यांच्याबद्दलचा विषय हा अशा प्रकारे मांडणं हा एक धाडस आणि वेगळाच विचार आहे। तो वेगळाच विचार करत असतो आणि हेच त्याचं आत्ताचं ट्रेलर पाहून आपल्याला सर्वांनाच कळलेलं असेल, समजलेलं असेल। मी दरवेळेला मागे पण म्हटलं होतं की हिंदी चित्रपट सृष्टीमधले यश चोपडा तसे मराठी चित्रपट सृष्टीमधले महेश मांजरेकर एवढं निश्चित आहे। आणि याही चित्रपटाला मला असं वाटतं महाराष्ट्र प्रचंड उचलून धरेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे। शिवाजी महाराजांवरती अनेक चित्रपट आले, लोकांनी आजपर्यंत उचलून धरले, परंतु ते खरंच शिवाजी महाराजांवरचे ऐतिहासिक चित्रपट होते जे मराठीमध्ये आले। हा वर्तमान आणि भूतकाळ यांच्या संगमावरचा एक अप्रतिम चित्रपट आज महेश मांजरेकर इथे घेऊन येत आहेत।